उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि जमलेल्या बंधू भगिनींनो, 5व्या नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली 22 तारखेला. त्यानंतर निकाल लागले. जसं कबड्डीच्या खेळामध्ये कबड्डी 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 करता शेवटी रेषेला हात लागला, तशा प्रकारचे आपल्याला आपलं आणि अपक्षांचं बहुमत मिळालं आणि मग तो खेळ आपण जिंकला. झालेल्या लोकसभा, त्यानंतर झालेल्या विधानसभा, त्यावरती वरती बसायला तिथे वरतीच इकडे आणि एकूण देशामध्ये निर्माण झाली एकूण परिस्थिती, आणि हे राजकारण दुरुस्त होईल की नाही अशा संभ्रम अवस्थेमध्ये सर्वच होते. लोकसभेला आपल्या कार्यकर्त्यांनी किती जीवाचं रान केलं असतं आणि कितीही सिस्टीम अपडेट केली असती तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये निभाव लागणं कठीण होतं. अन्य ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, आता मी कोणाला दोष देत नाही, परंतु एकमेकांची वस्त्र उतरवण्यामध्येच मित्रपक्षांचे दिवस गेले आणि आपल्या मित्रपक्षांचीच प्रगती रोखण्यामध्ये सगळं बळ वापरले गेलं आणि परिणामी विधानसभेमध्ये अपयश आलं. परंतु जर तुम्ही बारकाईने बघितलं तर आघाडीच्या पडलेल्या उमेदवारांची मताची संख्या लक्षात घेतली, पडलेली मत किंवा किती मतांनी पराभूत झाले, नुसता खारघरचा टोल नाकावरही फ्री केला असता. कारण माझा आग्रह होता की टोल नाका MMRDचे काही पैसे टाका, काही सिडकोचे पैसे टाका आणि हा टोल तुम्ही रद्द करा. त्याचा मेसेजच पोहोचला असं 2% मतं वाढली असती आणि माझ्या अंदाजाप्रमाणे साधारणपणे 60-70 आमदार अधिक निवडून येऊ शकले असं माझा दावा आहे. मी बोलतो याच्यावर तुम्ही अभ्यास करा. एकूणच काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या त्यावेळेच्या आमदारांची मतं आणि त्यांना मिळालेलं अपयश किती जवळचं आहे ते आपल्या लक्षात येईल. एकूण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा नवी मुंबईतल्या आयुर्वेदाच्या कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्याला आपण तिथं दर्जात कोणी थांबायला बसायला सांगा, प्रत्येकाला प्लीज आतमध्ये चाला. आणि त्या ठिकाणी 9,000 ती नौका लावली किनाऱ्याला. याचा अर्थ बेलापूरच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले नाहीत असं माझा म्हणण्याचा उद्देश नाही, परंतु मी गाफील राहिलो. परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा फार ज्याला पण आत्मविश्वास जास्त मनात ठेवल्यामुळे त्या ठिकाणी यशाला आपल्या हुलकावणी मिळाल्याने अपयशात त्याचं रूपांतर झालं. ती खरं तर 6 महिने आपण सर्वांनी मनाशी बाळगली आणि त्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागल्या. आपल्या सर्वच कार्यकर्त्यांनी, बहुतांशी कार्यकर्त्यांनी चांगलं सहकार्य केल्यामुळे उमेदवार आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये योग्य निवडले गेले आणि त्याची परिणती म्हणून 52 नगरसेवक आपले निवडून आले. एकूण सिस्टीम साधारणपणे 40% वापरू शकलो. सिस्टीम मी बोलतो, ही जर सिस्टीम जर 100% वापरू शकलो असं तर माझा आत्मविश्वास आहे ही संख्या आपल्या 70च्या वरती गेली असती. दुर्दैवानं सिस्टीम वापरण्यामध्ये काही बऱ्याचशा गोष्टींचे अडथळे निर्माण झाले आणि म्हणून असं म्हणतात की पाण्यामध्ये, समुद्रामध्ये मासली मारणारे लोक जातात त्याला जो जाळ्यातून छटकला तो मोठा होता मासा. आता प्रश्न असा की गेलेल्या गोष्टीची चर्चा करायची नसते, परंतु त्याचा निश्चितपणे अभ्यास करायचा असतो. ते का घडलं, सिस्टीम अपुरी का पडली,
त्याचा अभ्यास करून पुढच्या कालखंडामध्ये त्याचा आपल्याला पुन्हा त्रास होणार नाही याचा आपल्याला विचार केला पाहिजे आणि निश्चितपणे आपण तो करू. एकूणच या निवडणुकांमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये या क्षणाला सुद्धा आपण शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या मतापेक्षा पण जास्त आहोत. तिघांची मतं जरी एकत्र केली तरी राष्ट्रवादीची मतं जास्त आहेत. बेलापूर मतदारसंघामध्ये विधानसभेला काँग्रेस, शिवसेना, भाजपची मतं ही जवळजवळ 1,05,000 होती आणि आपण काहीतरी 52 का 53,000 होतो. परंतु या वेळेला सदा इकडे इथे खुर्च्या आहे तिकडे आणि या केलेल्या शर्थीच्या प्रयत्नामुळे बेलापूरमध्ये सुद्धा शिवसेना भाजपपेक्षा आपली मतं जास्त 6 महिन्यामध्ये. लोकसभेचा जर अंदाज पकडला गेला तर 11 महिन्यामध्ये 93,000 मतं पलीकडच्या लोकांकडून कमी झाली. दिल्लीमध्ये सन्मान्य श्री केजरीवालच्या नेतृत्वाखाली अपक्षानं त्या परिस्थितीमध्ये जे घवघवीत यश मिळवलं, त्यानंतर भारतामध्ये कुठेही काल परवा बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसने यश मिळवलेलं आहे, परंतु ते दुसऱ्या टप्प्यातलं यश हे मुंबईतल्या बहादर कार्यकर्त्या जीवावर आपण मिळवू शकलो. त्या अनुषंगाने गणेश नायकांच्या माध्यमातून मुंबईतल्या कार्यकर्त्यांची पक्ष नेतृत्वाने पाठ कपटली. मी त्या ठिकाणी निमित्त दुर्दैवानं आपले काही सहकार्यांना यश मिळू शकलं नाही आणि आजची बैठक ही प्रामुख्यानं यश न मिळवलेल्या आपल्या सहकार्यांनाच आत्मविश्वास देण्याकरता बोलवली असं मी म्हणतो. आलेल्यांचं अभिनंदन करत असताना म्हणजे आनंदाचा ओघ हा निश्चितपणे त्या ठिकाणी आल्हाददायक असला तरी सुद्धा पराभवाचे दारुण दुःख हे अतिवास्त याची जाणीव करून देण्यात मध्ये मला निश्चितपणे खेद वाटतो. असो, शेवटी ह्या अशा परिस्थितीमध्ये आजच आता महापौर उपमहापौराचा अर्ज दाखल केला जाणार आहे. 9 तारखेला बऱ्याचशा गोष्टींची स्पष्टता येणार आहे. त्याच्यामध्ये सभागृह नेता, त्याचबरोबर स्वीकृत सदस्य, स्टँडिंगचे काही सदस्य. आता या स्वीकृत सदस्य आपल्या कोट्यामध्ये 3 येतात, परंतु माझ्याकडे कमीत कमी 20 लोकांचा आग्रह आहे की म्हणजे हसते परस्ते की आम्हाला सुद्धा संधी देण्यात यावी. जर खरोखर शक्य असेल तर सगळ्यांना संधी देण्याचं मला आनंद वाटला असं, परंतु नियमाप्रमाणे खरं म्हणजे आपलं बल खरं म्हणजे 2.5च आहे. परंतु तांत्रिक 3 मतं जास्त आपल्याला मिळाल्या कारणानं तिसरं स्वीकृत सदस्याचं एक पद आपल्याला जास्त मिळत आहे. ज्या दिवशी रिझल्ट लागत होते त्याच दिवशी 52 अधिक आपण अपक्ष जे आपल्या प्रेमामध्ये प्रवाहित होऊन जे आपल्याकडे आले ते 57 झाले. 57 आपल्याबरोबर असताना सुद्धा मी त्यावेळेला माझं मत विविध चॅनलवर मी व्यक्त केलं की आमचा मॅजिक फिगर झाला असला तरी सुद्धा समविचारी असलेल्या आमचा मित्र पक्ष जो देश स्तरावर युपीएच्या माध्यमातून कार्यरत होता, महाराष्ट्र सरकारमध्ये आघाडीच्या रूपाने कार्यरत होता, आता नवी मुंबईमध्ये शहराच्या विकासाकरता त्यांनी आपल्याबरोबर यावं हे मी त्याच वेळेला म्हटलं होतं. म्हणजे मॅजिक फिगर असताना सुद्धा त्यांना आम्ही सत्तेत सहभागी करू त्या दिवशी बोललो नव्हतो, परंतु आमच्या बरोबर ते यावं असं आवाहन केलं होतं. नंतर आताचे प्रदेशाध्यक्ष माननीय आशुजी चव्हाण, त्याचे इथले निरीक्षक रमेशजी बागवे
आणि मग इथले स्थानिक सर्वच त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विविध स्तरावर चर्चा होऊन आपणच उलट त्यांना काही गोष्टी न मागता दिल्या. त्यामध्ये निश्चितपणे भविष्य काळामध्ये त्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आपण सर्वांनी व्यक्त केली. आता मी एवढंच सांगेन की ज्याने अपेक्षा व्यक्त केलेल्या त्या सर्वांच्याच अपेक्षा स्वीकृत सदस्याच्या पूर्ण होतील असं परिस्थिती नाही. त्यातल्या त्यात काही घटकांना परिवहनवर त्या ठिकाणी घेण्याचा विचार केला जाईल. काहींना शिक्षण मंडळ आणि शिक्षण समित्यांवर, प्रभाग समित्यांवर, वृक्ष प्राधिकरण आणि त्यातल्या त्यात जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी पुन्हा एकूण नव्या शहरांना आपण त्या ठिकाणी त्याच्यात आमूलाग्र बदल करणार आहोत. तालुका कार्यकारिण्यांमध्ये आमूलाग्र बदल होतील. वॉर्डच्या ज्या रचना आहेत वॉर्ड समित्यांच्या त्याची रचना बदलली जाईल. बूथ स्तरावर, गट स्तरावर एकूणच प्रत्येक वॉर्डमध्ये त्या ठिकाणी बैठका घेतल्या जातील. प्रामुख्यानं ज्या ठिकाणी अपयश आले त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी बैठका घेतल्या जातील. एकूणच नवी मुंबईच्या जनतेनं ज्या आपल्या विकास करण्याच्या भूमिकेला त्यांनी एक प्रकारचं आपल्याला मॅन्डेट दिले. मॅन्डेट म्हणजे आपल्याला त्या लोकांनी त्यांचं बल आपल्या पाठीमागे लावलेलं आहे. आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेचा ढोबल 1500 कोटीचा असलेलं इन्कम साईट, ज्यामध्ये प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आणि साफसफाई यामध्ये साधारण 500 कोटी रुपये खर्च वजा जातात. साधारण 1000 कोटी रुपये विकासाकरता राहतात. वन टाइम प्लॅनची माझी योजना आहे. ती योजना आपण सभागृहात मांडून विविध तज्ञ लोकांना त्याच्यावर सल्ला घेऊन राज्य शासनाच्याकडे संमतीकरता पाठवून त्याच्यावर शिक्कामोर्तब राज्य शासनाने केला तर 5 वर्षामध्ये 15,000 कोटी रुपये म्हणजे या शहरामध्ये कसल्याही गोष्टीची कमतरता नसेल अशा प्रकारचं चित्र निर्माण करावं. आणि त्याच्यातून नंतर दरवर्षी जे 1000 कोटी रुपये शिल्लक राहतात त्या 1000 कोटीमधून 15 ते 18-20 वर्षामध्ये ते कर्ज पूर्ण फेडावं. आणि हे करताना एकही नया पैशाचं पुन्हा त्या ठिकाणी लोकांना प्रॉपर्टी टॅक्स, पाण्याचे दर किंवा एलबीटी वाढणार नाही याची लक्षात निश्चितपणे आपण घेणार आहोत. कारण आजवर आपण 20 वर्षामध्ये नवी मुंबई जनतेने माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी एकूणच सगळी रचना केली. आता माझी नम्र विनंती आहे निवडून आलेल्या नगरसेवकांना सर्वांनाच की भ्रष्टाचार मुक्तीच्या भाषा काही लोकांनी केल्या आणि काही प्रमाणामध्ये सगळ्याच कडे भ्रष्टाचार आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. परंतु मी नम्र आवाहन करेन की कामाचा दर्जा न खालवता एकूणच रेडी रेकनरच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं कामाला मूल्यांकन दिलं जायला पाहिजे ते दिलं जावं. व्यापार उद्यमाच्या अनुषंगानं आपण बलिष्ठ व्हावं. परंतु जो समाज कार्य करण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा कुठेही चुकीच्या मार्गाचा अवलंब होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या. जर इथे कोणी पत्रकार बांधव असतील तर मी काही पत्रकार बांधवांना मी बोललो की नवी मुंबईचा कारभार टोटल भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जर तुमच्याकडे काही फॉर्म्युला असेल, सोल्युशन असेल तर तुम्ही जरूर द्या. म्हणजे पारदर्शी कारभार करण्याकरता जर जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला असेल तर तो पारदर्शी व्हावा ही आंतरिक इच्छा आहे. एकट्याच कोणाचं जरी त्या ठिकाणी पोट भरावं, एकच कोणतरी गब्बर व्हावा अशा प्रकारची त्या ठिकाणी धारणा असता कामा नये. जर का उद्याला त्या ठिकाणी साफसफाई कामगार कुठले कामगार लागत असेल तर सर्वच घटकांच्याकडून ते झाला पाहिजेत. एकट्या कोणाची दादागिरी तिथे असता कामा नये. ती असणं हे लोकशाहीला बाधक ठरतं. आणि म्हणून आपला कार्यकर्ता हा स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या वैध मार्गाने त्या ठिकाणी सक्षम व्हावा, सामर्थ्यवान व्हावा ही निश्चितपणे माझ्यासारख्या त्याची इच्छा आहे.
शेवटी भ्रष्टाचाराचे आरोप दुनियेने केले म्हणून आपण कुठल्या गोष्टीसाठी कुठली गोष्ट केली त्याला निश्चितपणे आंतरिक भाव असतो आणि तो भाव असा जिवंत ठेवलाय आजवर आपल्या लोकांनी भ्रष्टाचार केला असं कोणी आरोप केला असेल तरी सुद्धा ज्या काही गोष्टी त्यांच्या हातात शक्तीच्या पडल्या त्या गोरगरिबांच्याच गोष्टी करता वापरलेल्या आहेत आपल्या सर्व सरकारने हे मला आवर्जून सांगायचं वाटतं. आणि म्हणून ज्या लोकांना आता निश्चितपणे त्या ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी ठेवलं जाईल त्या लोकांची ती नैतिक जबाबदारी असणार आहे किंवा आम्ही या ठिकाणी ज्या नैतिक जबाबदारीतून आपला विश्वास ठेवलेला त्या विश्वासाला जगून ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं ज्या नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्या नागरिकांच्या एकूण असलेल्या अपेक्षांना आपण त्या ठिकाणी उतरलो गेलं पाहिजे. मी पुन्हा एकच सांगेन की आज महापौराचा फॉर्म 11 ते 2 वाजेपर्यंत भरण्याची वेळ आहे. 1 वाजेपर्यंत म्हणजे साधारणपणे टोटल 2 तासाचा कारभार आहे. आणि म्हणून आज जे पराभूत झाले त्याने पराभूताच्या भूमिकेत राहू नका. मी प्रामुख्याने पराभूत झालेल्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगेन की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये यश अपयश येत असतं. यश आलं म्हणून हुरळून जाण्याची गरज नाही. 2 पैसे गाठीशी आले सत्तेची पदं आली म्हणून आमचे हात आकाशाला लागले असे समजण्याची पण गरज नाही. निश्चितपणे या सर्व गोष्टींकरता हस्ते परहस्ते सर्वांचेच हातभार लागलेले आहेत. हे यशस्वी झाले त्यांचं अभिनंदन. परंतु जे अपयश झाले त्यांना मी निश्चितपणे सांगेन की मनाचा कमकुवत पुन्हा मनात ठेवू नका. बळदंड काम करा. पुन्हा जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी वॉर्ड आणि बूथ कार्यकारिणीपर्यंत ज्याला आपण काम करू त्या अनुषंगानं भविष्यकालामध्ये येणाऱ्या लोकसभा त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा नंतर येणाऱ्या पुण्याच्या पुढच्या 5 वर्षाच्या महापालिका निश्चितपणे घवघवीत यश कमवू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो.